भारताच्या वायव्य दिशेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे आजपासून येत्या 3 दिवसात मुंबईसह कोकणाचा काही भाग आणि गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आकाश स्वच्छ राहील तसंच हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे या सर्व भागात 3 दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः पालघर आणि मुंबई रायगड या भागात 2 दिवस अतिशय उष्मा तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णतेची तीव्र लाट असेल असं हवामान विभागाचे अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितलं आहे. उत्तर पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहायला उशीर होत आहे. सोबत सध्या आकाश निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील किनारी जिल्ह्यांना रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला 3 दिवसासाठी 14 मार्च, 15 मार्च आणि 16 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हात जाणे टाळावे, सैलसुटी कपडे वापरावे आणि भरपूर पाणी घ्यावे.